आणि महत्त्वाचं म्हणजे वर्षभर मिशन आरामासाठी राबणारी जी टीम आहे, सर्व अधिकारी वर्ग असेल, माननीय सीओ साहेब असतील, माननीय शिक्षण अधिकारी साहेब असतील आणि सर्व तालुक्यांचे गट शिक्षण अधिकारी, आणि महत्त्वाचं म्हणजे ही सर्व सेटअप करण्यासाठी एक खूप मोठी टीम राबत आहे. त्या सर्व शिक्षकांचं, सर्व सपोर्ट स्टाफचं मी मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. मित्रांनो, तुमच्या सर्व मुलांसाठी मिशन आरंभ ही फार मोठी संधी आहे. कारण ग्रामीण भागातल्या मुलांसाठी इतकं उच्च दर्जाचं शिक्षण आज या माध्यमातून आपल्याला मिळत आहे. खऱ्या अर्थाने ही मोठी क्रांती आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही सर्व मुलं खूप प्रामाणिक प्रयत्न करतात, खूप मेहनत घेतात आणि नक्कीच तुमच्या मेहनतीचं सक्सेस तुम्हाला भेटणार आहे. ज्यावेळेस आपल्या परीक्षेचा निकाल लागणार आहे त्यावेळेस तुम्हाला तुमचे मार्क पाहून खूप आनंद होणार आहे. तर मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि आपण वर्षभर अभ्यास कराल अशी आशा बाळगतो. मित्रांनो, मी संदीप राठोड, माझी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकनाथवाडी, तालुका पाथर्डी. आज आपण विषय पाहणार आहोत गणित. आणि गणित म्हणलं की सर्वांना आवडीचा विषय आहे, कारण गणितामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्याला करता येतात आणि गणित मुळात हा आवडीचा विषय आहे. तर आपण आज गणित विषय पाहणार आहोत आणि गणितामध्ये आपण मापन किंवा आपण त्याला दशमान परिमाणे सुद्धा म्हणतो, ते आज आपण हा घटक पाहणार आहोत. आता पहा मित्रांनो, दशमान परिमाणे. आता दशमान म्हणजे काय? दशकाच्या पटीत वाढणारी संख्या. जी संख्या 10च्या पटीत वाढते, तो घटक आहे दशमान परिमाण. तर आज आपण याच्यामध्ये काय पाहणार आहोत? तर आपण मुख्यतः लांबी, वस्तुमान आणि धारकता हे तीन आपण उपघटक पाहणार आहोत. आणि एकदम सोपं आहे बघा. कारण मापन जर आपण डोक्यात ठेवलं की आपल्याला काय वाटतं, आपल्याला काहीतरी मोजायचंय, काहीतरी आपल्याला मोजमाप करायचंय. आणि हे मापन करणं हे फक्त आपण त्याला सांख्यिकीमध्ये आपण त्याला मापन म्हणतो. पण गणितासारखा विषय, मापन सारखा उपघटक हे खूप प्राचीन काळापासून आपण शिकत आलेलो आहोत. अगदी अश्मयुगातल्या काळातल्या माणसात सुद्धा ह्या गोष्टी होत्या. मग त्यावेळी आज आपण मापन ज्या पद्धतीने करतो, आता मापन म्हणजे काय? मोजणे. सोपं आहे की नाही? मोजणे. मग आता आपण मोजतो कोणत्या साधनाने, कोणत्या साहित्याने, त्याचा फक्त आपल्याला परिचय करायचा आहे आणि त्याचा व्यावहारिक जीवनामध्ये आपल्या दररोजच्या कामामध्ये कसा वापर करता येईल हे आपल्याला अभ्यासायचं. तर पहा, या घटकासाठी भारांश आहे 6% आणि हा घटक छोटा आहे. आपल्याला असं वाटतं की हा घटक खूप छोटा आहे, पण या घटकावरती मुलांनो जवळजवळ 3 प्रश्न असतात आणि हा घटक इतका सोपा आहे. एकदा जर आपण समजून घेतलं तर आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळणार आहेत. म्हणजे इतका घटक सोपा आहे बघा. फक्त थोडंसं काय महत्वाचं आहे, आपल्याला हा घटक समजून घेणं महत्वाचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे याचा वापर आपण दररोज करतोय. आपल्या दररोजच्या आपण आपल्या घरामध्ये, आपल्या आपण ज्यावेळेस दुकानात जातो तिथं, काही वेळेस बाजारामध्ये, म्हणजे याचा वापर आपण करत आहोत. फक्त काय गरज आहे, आपल्याला ती गोष्ट समजून घ्यायची गरज आहे. तर याच्यावरती एकूण गुणाचा 6. सोपं आहे की नाही? म्हणजे पहा बरं का, म्हणजे याच्या माध्यमातून तुम्ही, हा घटक छोटा आहे, समजायला सोपा आहे आणि याच्यावरती आपण पैकीच्या पैकी मार्क मिळवू शकतो. त्यामुळे या घटकावरचा आपल्याला एकही प्रश्न चुकून द्यायचा नाही, आहे की नाही? चला तर आपण सुरुवात करूयात. आता पहा मुलांनो, पहिला घटक आहे लांबी. आता लांबी म्हणजे काय? त्याला आपण अंतर सुद्धा म्हणतो बघा. लांबी कशाला म्हणायचं? तर दोन बाजूतलं अंतर. दोन बाजूतलं किंवा दोन टोकातलं अंतर म्हणजे लांबी. इतकं सोपं आहे. आपण अनेकदा काय करतो, आपल्या घरामध्ये ज्यावेळेस बघा, आपण जर कधी एखाद्या दुकानात गेलो तर दुकानदार काय करतो, अगोदर आपलं कपड्याचं माप विचारतो. विचारतो की नाही? असं कधी होतं का रे की तुम्ही दुकानात गेले आणि दुकानदार तुम्हाला अंदाजे कपडे देतो? असं होत नाही. तर तो काय करतो, तुमचे कपड्याचं शरीराचं माप घेतो त्या टेपपट्टीने आणि नंतर तो तुम्हाला त्या पद्धतीने कपडे देतो. म्हणजे इथं काय आलं? माप. इथं मापन आलंय. म्हणजे मापन म्हणजे काय? दोन टोकातलं अंतर म्हणजे लांबी. येतं लक्षामध्ये? त्याला आपण अंतर सुद्धा म्हणू शकतो. आता बघा, तुमच्या समोर जे चित्र दिसतंय, ते त्या चित्रामध्ये काय दिसतंय की एक गवंडी कामगार काय करतोय? घराचं बांधकाम करतोय. इथं काय महत्वाचं आहे की तो बांधकाम करताना काहीतरी अंतर घेतोय, माप घेतोय आणि माप घेतल्यानंतरच ते बांधकाम करत आहे. म्हणजे इथं सुद्धा काय आलेलं आहे? मापन आलेलं आहे.
हा, पहा मित्रांनो, जसं मी तुम्हाला आता म्हणालो काही वेळेपूर्वी की प्राचीन काळात सुद्धा मापनासाठी वेगवेगळे साधनं वापरले जायचे. म्हणजे पहा बरं का, म्हणजे पूर्वी मोजमाप करून मापूनच सगळ्या गोष्टी तयार केल्या जायच्या. पण आजच्या इतके प्रगत साधन नव्हतं, साहित्य नव्हतं. त्यामुळं मग काय व्हायचं की अंदाजे माप घेतले जायचे. म्हणजे पूर्वी जे घरं बांधले जायचे ते घरं पक्क्या विटाचे नव्हते. ते घरं गवतापासून गवतापासून त्याचबरोबर झाडांपासून ते बांधले जायचे. पण त्यासाठी जे मापन केलं जायचं ते अगदी तंतोतंत नव्हतं, अंदाजे होतं. मग विटांचा वापर करून, काही हातांचा वापर करून अशा पद्धतीनं ते घर बांधलं जायचं. पण काय झालं, पहा बरं का, काही कारागीर त्यांची उंची वेगळी होती, हातांची लांबी वेगळी असणार आहे, म्हणजे शरीराची रचना वेगळी असणार आहे. त्यामुळे जगभर काय व्हायला लागलं की जसा काळ बदलत गेला तशी प्रत्येकाची रचना बदलत गेली, माणसाचं शरीराचं रचना बदलत गेली आणि मापनाचं सगळ्यात एक वाक्यात असावे, सगळ्या मापन सारखे असावे. त्यामुळं माणसाने काय केलं, मग एक प्रमाणित एककाचा वापर करायला सुरुवात केलेली आहे. आता बघा, ज्यावेळेस तुम्ही कपडे शिवायला जाता त्यावेळेस तो टेलर काय करतो, तुम्ही दुकानात गेले की लगेच तो काय करतो, अगोदर अगोदर तुमच्या अंगाचं माप घेतो, तुमच्या उंची, पोटाच्या कमरेची रुंदी, हे सगळे माप घेतो आणि त्यानंतर तो काय करतो, कपड्याचं माप लिहून घेतो आणि नंतर माप घेऊनच कपडे फाडतो. म्हणजे काय, इथं सुद्धा काय आलंय, मापन आलंय. इथं लक्षामध्ये पहा मुलांनो, आपल्या समोर मापनाचे बघा हे आधुनिक साधनं आहेत. म्हणजे आता मापन हा जो घटक आहे तो चांगल्या पद्धतीने आपण, जशी जशी आपली विज्ञानाची प्रगती झाली तशी आपण आता वेगवेगळे साधनं वापरत आहोत. आता बघा, ही फुटपट्टी बघा, सर्वांना माहित आहे, आपल्या सर्व मुलं फुटपट्टी वापरतात. आपण पट्टी वापरतो की नाही? हा, तर या फुटपट्टीमध्ये आपण जर पाहिलं तर एका फुटाच्या पट्टीमध्ये बघा 30 सेंटीमीटर, साधारणतः 30 सेंटीमीटरची माप असतं. किती? 30 सेंटीमीटर. आणि मग 30 सेंटीमीटर आपण ज्यावेळेस आपण माप पाहतो आपण त्यावेळेस त्यावेळेस ह्या 1 सेंटीमीटर मध्ये साधारणतः बघा आणखी 10 बारीक बारीक तुम्हाला रेषा दिसतील. मग ह्या रेषा म्हणजे काय, ह्या रेषांना काय म्हणायचं हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे पहा मुलांना, ही पट्टी आपण दररोज वापरतो, पण काय होतं, ही पट्टी आपण बारकाईने पाहत नाही. ही पट्टी आपण बारकाईने जर पाहिलं तर आपल्याला हे पण जाणवल की ह्या पट्टीमध्ये आणखी काही गोष्टी आहेत. त्यामुळं गणितासारखा विषय शिकताना आपल्याला काय महत्वाचं आहे की आपलं निरीक्षण महत्वाचं आहे. तर ही जी पट्टी आहे या पट्टीमध्ये बघा 2 सेंटीमीटर मधलं जे अंतर आहे ते आहे 10 मिलीमीटर. इथं बारीक बारीक अशा हे बघा, इथं बारीक बारीक अशा 10 रेषा आहेत. म्हणजे ह्या 1 सेंटीमीटर मध्ये बघा साधारणतः 10 रेषा आहेत. म्हणजेच त्या रेषा 10 मिलीमीटर आहेत. आता आपण पुढे जाऊयात. आता पहा मुलांनो, आपला जो मूळ प्रश्न आहे की आपण हे वेगवेगळे साहित्य का वापरतो. आता आपण काही वेळेस फुटपट्टी वापरतो, काही वेळेस आपण किलोमीटरचं अंतर वापरतो. हे असं का असतं नेमकं. आपल्या वर्गातला बघा, आपण सर्व मुलं आपण वर्गात बसतो. आपल्या वर्गामध्ये जर कधी शिक्षकांनी सांगितलं की तुम्ही टेबलची लांबी मोजा, टेबलची रुंदी मोजा, किंवा मग आपल्या वर्गात खिडकी असते, घरात खिडकी असते, त्यांची लांबी रुंदी मोजा, तर त्यासाठी वेगळं एकक आहे. त्यासाठी आपण मग फुटपट्टी वापरतो, किंवा मग साधारणतः एक 5 फुटाचा टेप असेल ते आपण वापरतो, काही मग किंवा आपण मीटरपट्टी वापरतो. पण मला सांगा, आता पहा, घरकाम हे बघा, आपण घर बांधण्यासाठी वेगळ्या प्रकारचा टेप वापरतो, किंवा मग छोटी बघा माचीस, माचीस जर असेल तुमच्या समोर माचीस दिसती, ही माचीस छोटी आहे, पण ही माचीस जर आपण आपल्याला जर मोजायची असेल तर त्यासाठी मग आपण मोठी मीटरपट्टी वापरणार आहेत का? नाही. किंवा मग हा जो रोड आहे बघा, आपल्याला हा रोड मोजायचा आहे, मग त्यासाठी आपण फुटपट्टी वापरणार आहात का आपण? किंवा मग सेंटीमीटर आपण हे आपण एकक तिथं आपल्याला वापरायचं आहे का? नाही.
म्हणजेच काय, आपल्याला हे जे साधनं आहेत, हे जे काही एकक आहेत, तर ते आपल्या गरजेनुसार वापरायचे आहेत. म्हणजे काय, जर माचीस असेल तर त्या ठिकाणी आपल्याला छोटी मिलीमीटर वापरावं लागणार आहे. जर टेबल असेल तर आपल्याला तिथं फुटपट्टी वापरावी लागणार आहे, किंवा मग आपल्याला घराचं माप घ्यायचं तर आपण फुटामध्ये आपण ते मापन करू शकतो. पण पहा बरं का, आपल्याला जर समजा एका गावापासून जर दुसऱ्या गावात जायचंय, समजा आपल्याला नगरपासून आपल्याला पुण्यापर्यंत जायचंय, मग तिथं आपण असं फुटपटीने आपण मोजणार आहोत का? मग 1 फूट, 2 फूट, 3 फूट असं होणार आहे का? तर नाही. कशामुळं? त्याला फार उशीर होणार आहे, काही महिने लागतील त्याला मोजायला, ते शक्य होणार नाही. मग त्या ठिकाणी आपल्याला कोणतं साधन वापरायचंय, कोणतं एकक वापरायचंय, तर त्या ठिकाणी आपल्याला किलोमीटर हे एकक वापरावं लागणार आहे. लक्षामध्ये? तर पहा आता, आपल्याला लांबी, किंवा आपण जे अगोदर पाहिलं की लांबी म्हणजे काय, दोन टोकातलं अंतर, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचं अंतर म्हणजे लांबी. बरोबर? तर पहा, हे लांबी हे अंतर मोजण्याचे मीटर हे प्रमाणित एकक आहे. म्हणजे जर तुम्हाला आपल्याला जर लांबी मोजायची असेल तर त्यासाठी मीटर हे प्रमाणित एकक आहे. त्याचबरोबर किलोमीटर आहे, मीटर आहे, सेंटीमीटर हे पण एकक आहेत. पण त्यांचं रूपांतर करणं महत्वाचं आहे. पण इथं महत्वाचं काय आहे, आपल्याला हे संकल्पना कळणं महत्वाचं आहे की 1 किलोमीटर म्हणजेच 1000 मीटर. म्हणजे आपल्याला जर 1 किलोमीटर जर जायचं असेल तर आपल्याला साधारणतः 1000 मीटर तेवढं अंतर होतं. पण नेमकं रूपांतर कसं हे आज आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर 1 मीटर म्हणजे किती, तर 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. किती? 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. पहा बरं का, काही मुलं खूप छान समोर लक्ष देत आहेत बघा. पहा मुलांना, जे मुलं खूप प्रामाणिकपणे लक्ष देतात, प्रामाणिकपणे सराव करतात, तेच मुलं ना खूप चांगले मार्क मिळवतात. म्हणजे काय महत्वाचं आहे, तर काही आपलं जे लक्ष आहे आपल्या स्क्रीनकडे देणं महत्वाचं आहे. आणि जर आपल्याला काही अडचण असेल तर त्या जे कमेंट बॉक्स आहे तिथं आपल्याला कमेंट करायची आहे. तर पहा, आपण जसं म्हणालो की जी आपली ही फुटपट्टी आहे, या फुटपट्टीच्या मध्ये 30 सेंटीमीटर एवढं अंतर असतं. आणि 1 सेंटीमीटर मध्ये किती अंतर असतं? साधारणतः 10 मिलीमीटर एवढं अंतर असतं, है की नाही? तर आपण आज रूपांतर पाहणार आहोत की 1 किलोमीटरचं रूपांतर 1000 मीटर मध्ये कसं करायचं ते. ओके. पहा, आता सर्वांनी आपला पेन काढायचा आहे, वही काढायची आणि समोर लक्ष द्यायचंय. आणि पहा बरं का मुलांना, जे मुलं लवकर उदाहरण सोडवणार आहेत ते खूप आपण त्यांना विनर म्हणूयात. त्यामुळं सर्वांनी समोर लक्ष द्यायचंय आणि जे काही तुम्हाला प्रश्न येतील ते आपण सोडवायचे आहेत. आता बघा, 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. बरोबर? आता गंमत पहा बरं का, 1 किलोमीटर म्हणजे काय, एक पूर्ण भाग आहे. इथे लक्षामध्ये हा पूर्ण भाग आहे. आणि हा झाला आपला पूर्ण भाग. आपण भाकरी खातो की नाही, आपण दररोज सकाळी चपाती खातो किंवा आपण भाकरी खातो, ती भाकरी पूर्ण असते की नाही? मग 1 किलोमीटर म्हणजे पूर्ण भाग. मग आपण काय अगोदर, आता आपल्याला एक गोष्ट कळली की 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. आता हे स्वरूप बदलतं कसं पहा, आपली जी भाकरी आहे ती जर आपण बघा तिचे दोन तुकडे केले, ते आपण जर बरोबर उभी रेषा मारून आपण जर त्याचे मधून तोडली, तर काय होणार, आता या ठिकाणी दोन भाग झालेत बघा. तसंच हे जे 1000 मीटर आहेत, हे 1000 मीटरचे आपण जर दोन भाग केले, तर पहिला भाग होणार आहे 500 मीटरचा आणि दुसरा भाग होणार आहे तो सुद्धा 500 मीटरचा. गंमत पहा बरं का, इथं काय झालंय की एक भागाचे आपण दोन भाग केले, म्हणजेच 1 किलोमीटर म्हणजेच 1000 मीटर, या 1000 मीटरचे आपण दोन भाग केले. तो पहिला भागाला 500 मीटर आणि दुसऱ्या भागाला 500 मीटर. म्हणजेच भाकरी झाली अर्धी, म्हणजेच किलोमीटर सुद्धा झालं अर्धा. म्हणजे अर्धा किलोमीटर म्हणजे किती? अर्धा किलोमीटर म्हणजेच 500 मीटर. इथे लक्षामध्ये इतकं सोपं आहे बघा. आता आपण पुढे जाऊयात. आता आपण अर्धा पाहिलं, आता आपण पाहूयात पाव. पाव किलोमीटर. पाव किलोमीटर म्हणजे किती ग्रॅम? बरोबर?
आता पहा, आपण आत्ताच उदाहरण पाहिलं भाकरीचं. तसं आपण पाहिलं होतं की एक पूर्ण भाकरी म्हणजे किती, आपण पाहिलं होतं 1000 मीटर, बरोबर. आता पाव भाग म्हणजे किती बरं? एका भाकरीचा आपण 4 भाग करतो, बरोबर. पाव म्हणजे आपण एका भाकरीचे आपण 4 भाग करतो आणि 4 भागापैकी आपण एक भाग घेतो, बरोबर की नाही. हा झाला एक भाग. तर पहा, आपण जर 1000 भागाचे आपण जर 4 भाग केले तर काय होणार आहे? त्याला आपण 4 ने जर भागलं तर प्रत्येक भाग किती येणार आहे? 250 मीटर. 250 मीटर येणार आहे की नाही. तर बघा, म्हणजेच इथं काय झालंय, हा जो पाव भाग आहे तो सुद्धा असणार आहे 250 मीटर, दुसरा भाग 250 मीटर, तिसरा भाग 250 मीटर आणि चौथा भाग सुद्धा असणार आहे 250 मीटर, बरोबर. म्हणजेच पाव किलोमीटर म्हणजे किती? तर पहा, एक भाग म्हणजे 4 भागापैकी 4 भागासारखे एक भाग, बरोबर ना. म्हणजेच पाव किलोमीटर म्हणजे आला आपला 250 मीटर. आता आपण पाव भाग पाहिला की पाव किलोमीटर बरोबर 250 मीटर. आता आपण पुढे जाऊयात. आता पाव झाला, अर्धा झाला, आता आपण पाहूयात पाऊण. पाऊण किलोमीटर, बरोबर ना. पाऊण किलोमीटर म्हणजे किती मीटर? तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की आपण ह्याच्या सगळ्या संकल्पना पाहत आहोत. आपण सगळ्या संकल्पना आपण भाकरीचं उदाहरण घेऊन आणि त्या पद्धतीने आपण भाग पाडून सोडवत आहोत. आता पाऊण पाऊण भाग आपण कसा मोजतो? भाकरीचा जो पूर्ण भाग आहे ती भाकरीचे आपण 4 भाग करतो. हा पहिला झाला भाग पाव भाग, हा दुसरा भाग, तिसरा भाग आणि 4 भाग. पाऊण म्हणजे किती? पाऊण म्हणजे 4 भागासारखे 3 भाग किंवा 4 भागापैकी 3 भाग. म्हणजे हा झाला पहिला भाग, हा दुसरा भाग आणि हा तिसरा भाग. इथे लक्षामध्ये या ठिकाणी 3 भाग झालेत बघा. पाऊण म्हणजे 3 भाग. मग आता एक गोष्ट आपल्या लक्षात घ्यायची आहे की आपण 1000 किलोमीटरचे आपण 4 भाग केलेत नाहीत, बरोबर. 1000 किलोमीटरचे आपण 1000 मीटरचे आपण 4 भाग केलेले आहेत. मग आता 1000 मीटरचे आपण जेव्हा 4 भाग करतो त्यावेळेस प्रत्येक भाग सुद्धा पुन्हा किती येणार आहे? 250 मीटर. पहिला भाग 250, दुसरा भाग 250, तिसरा भाग 250 आणि चौथा भाग सुद्धा किती येणार आहे? 250 मीटर येणार आहे, बरोबर. म्हणजे काय झालं इथं? म्हणजे इथं काय झालं की आपल्याला ह्या 4 भागापैकी एक भाग 250, दुसरा भाग 250 आणि तिसरा भाग 250 अशा पद्धतीनं तिन्ही भागाची आपण जर बेरीज केली तर ती येणार आहे 750 मीटर. तुम्ही बेरीज करून पहा बरं, 750 येते का? पहा बरं का. माझी बेरीज चुकू सुद्धा शकते, त्यामुळं तुम्ही बेरीज करून पहा, आहे की नाही. 250 अधिक 250 अधिक 250 750 मीटर आली बघा. म्हणजे 750 मीटर हे आपण काय पाहत आहोत? हे आपण पाहत आहोत पाऊण भाग. किती? पाऊण. म्हणजेच काय? पाऊण किलोमीटर म्हणजेच किती? तुमच्या समोर आलंय बघा, आपण आता पाहिलंय. पाऊण किलोमीटर म्हणजेच किती? 750 मीटर. चला आता आपण पुढे जाऊयात. आताच आपण पाहिलं बघा, किलोमीटरचं आपण रूपांतर पाव किलोमीटर मध्ये केलं, मग अर्धा आपण करून पाहिलं, नंतर आपण पाऊण आपण किलोमीटर केलेलं आहे. त्याच पद्धतीनं आपण पुढे जाऊयात. आता आपण पाहूयात सव्वा किलोमीटर. सव्वा किलोमीटर. आता पहा बरं का, सव्वा आपण एक उदाहरण पाहतो. सव्वा म्हणजे काय? सव्वा म्हणजे काय? एक भाकरी पूर्ण अधिक एका भाकरीचे समान 4 भाग करायचे आहेत आणि 4 भागापैकी आपल्याला एक भाग घ्यायचा आहे. म्हणजे हा एक भाग झाला पूर्ण.
आणि एक भागासोबतच अधिक आपल्याला 4 भागापैकी एक भाग घ्यायचा आहे. हा झाला 1/4. बरोबर. आपण थोडं भाकरीचा जर संबंध जोडला तर लगेच तुमच्या लक्षात येईल बघा. ही भाकरी आहे पूर्ण आणि दुसऱ्या भाकरीतला 4 भागापैकी आपण इथं एक भाग घेतलेला आहे. म्हणजे एका भाकरीचे म्हणजे पूर्ण भागात झाले 1000 मीटर आणि दुसरी जी भाकरी आहे किंवा दुसरा जो पूर्ण गोल आहे त्याचा आपल्याला 250 मीटर. कारण हा प्रत्येक भाग किती आहे? हा 250 मीटर आहे. आपण आताच काही वेळेपूर्वी पाहिलाय. 250 मीटर पहिला भाग, 250 250 आणि चौथा भाग सुद्धा 250 मीटर आलेला आहे. म्हणजे इथं आपल्याला 1/4 किलोमीटर बरोबर कसं आपल्याला हे सोडावं लागेल तर 1000 पूर्ण भागाचा 1000 मीटर अधिक दुसऱ्या पूर्ण भागाचा 4 भागापैकी एक भाग म्हणजे किती? 250. याची बेरीज किती आली आता? 1250 मीटर. इथे लक्षामध्ये म्हणजेच आपल्याला इथं काय समजलं असणार आहे की सव्वा किलोमीटर बरोबर 1250 मीटर. बरोबर. हा लक्षामध्ये. आता बघा हे रूपांतर झालं आता किलोमीटरचं. त्याच पद्धतीने आपण मीटरचं रूपांतर आपण सेंटीमीटर मध्ये करणार आहोत. तर पहा मुलांनो, एक मीटर बरोबर किती? 100 सेंटीमीटर. सेंटीमीटर. इथे लक्षामध्ये 1 मीटर म्हणजे किती? 100 सेंटीमीटर. बरोबर. तर बघा तसंच बघा 2 मीटर म्हणजे किती? आता किती होईल करून पहा बरं. 2 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर अधिक 100 सेंटीमीटर. इथे लक्षामध्ये 100 सेंटीमीटर अधिक 100 सेंटीमीटर. मग आता किती होतील? यांची बेरीज येणार आहे 200 मीटर. म्हणजे 2 मीटर म्हणजे किती आलेत? 200 सॉरी मीटर नाही 200 सेंटीमीटर. तुम्ही हेच रूपांतर तुमच्या पद्धतीने करू शकता. फक्त एक संकल्पना काय आहे इथं की 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. त्याला आपण सेमी सुद्धा म्हणू शकतो किंवा म्हणतो आपण सेमी. लक्षामध्ये पुढची जी बघा जी कन्सेप्ट आहे 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. जसं बघा आपली जी फुटपट्टी आहे बरोबर ना, या फुटपट्टीमध्ये जे आपले 30 सेंटीमीटर अंतर असतं, ह्या 30 सेंटीमीटरच्या अंतरापैकी 2 सेंटीमीटर मधलं जे अंतर असतं त्याच्यामध्ये बघा 10 रेषा असतात. किती? 10 रेषा. म्हणजेच त्या 10 मिली असतात. म्हणजेच किती? 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. हे इतकं सोपं आहे बघा. याचं आपण रूपांतर पण करू शकतो. चला आता आपण पाहूयात. 1 सेंटीमीटर. आता आपण पाहिलं की फुटपट्टीच्या 2 रेषेमध्ये किती रेषा असतात? 10 रेषा असतात. म्हणजे 1 सेंटीमीटर म्हणजे किती? 10 मिली. बरोबर. म्हणजे 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिली मीटर. मिमी म्हणजे 10 मिलीमीटर. लक्षामध्ये त्याच पद्धतीने बघा आता 2 सेंटीमीटर म्हणजे मग 10 अधिक 10 किती होणार आहे? बेरीज करा बरं. 10 अधिक 10 बेरीज करून पहा किती होणार आहेत? 20 मिलीमीटर.
20 मिलीमीटर. लक्षामध्ये. आता आपण पुढे जाऊयात. आता हे उदाहरण तुमच्यासाठी. 2.5 सेंटीमीटर. 2.5 सेंटीमीटर बरोबर किती मिलीमीटर? किती मिलीमीटर पहा बरं, उत्तर किती येतं कमेंट बॉक्स मध्ये आपलं उत्तर लिहायचं आहे. 2.5 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर? सर्वांनी सोडवायचं आहे. काही मुलं खूप छान प्रयत्न करतायत. आपल्या कमेंट्स आपलं उत्तर किती येत आहे? तर आपण उदाहरणार्थ पाहूयात. तर पहा, खूप छान, खूप सुंदर तुम्ही उत्तर टाईप केलेले आहेत. सर्वांचं अभिनंदन, कौतुक. पहा, 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर. मग इथं किती आहे? 2. 2 भाग पूर्ण आहे. मग 2 म्हणजे किती? 2 सेंटीमीटर म्हणजे 20 मिलीमीटर. 2 सेंटीमीटर बरोबर 20 मिलीमीटर. 20 मिलीमीटर बरोबर. 2 सेंटीमीटर बरोबर 20 मिलीमीटर. आणि पुढे काय आहे? अर्धा. 0.5 म्हणजे किती? अर्धा. म्हणजेच काय? पूर्ण भागाचे अर्धा, म्हणजेच 5 सेंटीमीटर अधिक 5 सेंटीमीटर. म्हणजे आपलं आपलं उत्तर आता किती आलंय? 20 अधिक 5 बरोबर 25 मिलीमीटर. सॉरी, इथं सेंटीमीटर झालंय. तिथं बघा मिलीमीटर पाहिजे. मिमी मिलीमीटर. आता बघा, हेच उदाहरण आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा सोडू शकतो. ते कसं बघा आता. 2.5 सेंटीमीटर बरोबर ना. एक गोष्ट आपल्याला माहित आहे की 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. की सोपं पहा बरं. 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. मग आता आपल्याला काय विचारलंय? 2.5. त्याला आपण जर 10 जर गुणलं तरी उत्तर येतं बघा. बघा, 0 गुणिले 5 इथं 0 येणार आहे. परत 0 गुणाकार करून, हा गुणाकार करून पहा. 2.5 गुणिले 10 हा जर गुणाकार केला तर आपल्याला उत्तर सुद्धा निघणार आहे. बघा, 0 0 उत्तर आलं 25. म्हणजेच 2.5 सेंटीमीटर म्हणजे उत्तर आपलं उत्तर आलेलं आहे 25 मिलीमीटर. चला आता आपण पुढे जाऊयात. आता पहा मुलांनो, आता बघा, हे उदाहरण तुमच्यासाठी आहेत बघा. पहिलं उदाहरण बघा. 2.5 मीटर अधिक 2.25 मीटर बरोबर किती सेंटीमीटर? पहा बरं का. 2.5 मीटर अधिक 2.25 मीटर बरोबर किती सेंटीमीटर? सर्वांनी सोडवायचंय. खूप उदाहरण सोपं आहे बघा. एक गोष्ट आपल्याला इथं समजली आहे की 2.5 मीटर अधिक 2.25 मीटर आपल्याला याचं रूपांतर करायचंय. काय करायचंय? रूपांतर करायचंय. सोडा बरं. सर्वांकडे काय 1 मिनिट वेळ आहे. पहा, पर्याय क्रमांक पहिला आहे 400 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2 आहे 525 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3 आहे 425 सेंटीमीटर. आणि पर्याय क्रमांक 4 आहे 450 सेंटीमीटर. सोडवा.
कमेंट दिसत नाही, कमेंट दिसत नाही, कमेंट दिसत नाही, कमेंट. सर्वांनी सोडवायचंय. हा पहा आता आपल्याला अगोदर 2.5 मीटरचं रूपांतर करायचंय. या ठिकाणी आपल्याला अगोदर 2.5 मीटरचं रूपांतर हे आपल्याला सेंटीमीटर मध्ये करायचंय. नंतर 2.25 मीटरचं रूपांतर आपल्याला परत सेंटीमीटर करायचंय. नंतर दोघांची बेरीज करायची आहे. आपले उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे. चला तर आपण पाहूयात. छान. खूप मस्त बघा. निलेश, ज्योती, खूप सुंदर, खूप मस्त, खूप छान, मस्त. आता पहा मुलांनो, आता आपण हे उदाहरण आपण आता सोडूयात. 2.5 मीटर, 2.5 मीटरचं आपण कसं आपण रूपांतर पाहूयात की 1 मीटर म्हणजे किती? 100 सेंटीमीटर, बरोबर ना? म्हणजे 2.5 मीटर म्हणजे 250 मीटर, सॉरी 250 सेंटीमीटर सेमी, अधिक आता 2.25, 2.25 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर असणार आहेत? 275 सेंटीमीटर किंवा सेमी, बरोबर. आपल्याला इथं आता काय करायचंय? 250 आणि 275 ची बेरीज करायची आहे. आपण बेरीज करून पाहूयात. 250 अधिक 275, उत्तर आलंय बघा. पर्याय क्रमांक दुसरा 525 सेंटीमीटर. आला सर्वांचं? खूप खूप छान, मस्त. पहा सर्वजण करतायत. आता पहा आपण दुसरं उदाहरण पाहूयात. अर्धा किमी अधिक 1.25 किमी. आता आपण काही वेळेपूर्वी बघा याचं स्पष्टीकरण पाहिलं होतं. अर्धा किलोमीटर अधिक 1.25 किलोमीटर बरोबर किती मीटर? आता इथं काय करायचं आपल्याला? किलोमीटरचं रूपांतर आपल्याला मीटर मध्ये करायचंय, बरोबर. मग आता अर्धा किमी, आता अर्धा किमी, अर्धा किलोमीटर अधिक 1.25 किलोमीटर. इथे लक्षामध्ये अर्धा किलोमीटर अधिक 1.25 किलोमीटर. अर्धा किलोमीटर म्हणजे किती? त्याचं रूपांतर होणार आहे बघा 500 मीटर. कारण एक गोष्ट आपल्याला माहित आहे की 1 किलोमीटर, 1 किलोमीटर म्हणजेच किती? 1000 मीटर, बरोबर. हे रूपांतर आपल्याला माहित आहे. 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर, हे रूपांतर आपल्याला माहित आहे. आणि मग अर्धा किलोमीटर म्हणजे किती? 1000चे निम्मे किंवा अर्धे किती आहेत? 500 मीटर, अधिक 1.25 किलोमीटर. 1.25 म्हणजे 1 किलोमीटर पूर्ण अधिक 4 भागापैकी आपण आताच पाहिलं होतं बघा, 4 भागापैकी 1 भाग म्हणजे किती असणार आहे? 1000 अधिक 250 मीटर. याची आपण जर बेरीज केली तर ती बेरीज येणार आहे 1250 मीटर, बरोबर. म्हणजेच आपलं उत्तर किती आलं रे? बेरीज करून पहा बरं. 500 अधिक 1250 मीटर. बेरीज करून पहा, पहा उत्तर किती येते. ते उत्तर येणार आहे 1750 मीटर. 1750 मीटर. इथे लक्षामध्ये खूप छान. पहा आपले उत्तर आपण कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे आहेत. खूप मस्त, सर्वजण छान करतायत. चला तर आता आपण पुढची कन्सेप्ट पाहूयात. पहा वस्तुमान, जी खूप सोपी आहे आणि सर्वांना माहित आहे. पावर मुलांना गंमत पाहता काय इथं. आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की वस्तुमान आणि वजन हे सारखं आहे, पण तसं नाही बघा. वस्तुमान जरी ते दोन्ही कन्सेप्ट आपल्याला सारख्या वाटत असल्या
पण तरी ह्या दोन्ही कन्सेप्ट सारख्या नाहीयेत. तर वस्तुमान वेगळं आणि वजन वेगळं. तर वजन कशाला म्हणायचं आणि वस्तुमान कशाला म्हणायचं हे आपल्याला माहित आहे, पण परत आपण एकदा त्याची उजळणी करूयात. तर पहा, वस्तुमान म्हणजे काय? एखाद्या वस्तूमध्ये असणारा पदार्थांचा संच. समजा आपला एखादं आपण एखादा दगड घेऊयात, तर त्या दगडामध्ये असणाऱ्या पदार्थांचा संच म्हणजे वस्तुमान. आणि वजन, वजन म्हणजे काय? त्या वस्तूवर असणारं गुरुत्वीय बल. म्हणजे वजन कशावर अवलंबून आहे? तर बघा, वजन अवलंबून आहे ते गुरुत्वीय बलावरती. बरोबर? म्हणजेच काय, या ठिकाणी वस्तुमान हे कधीच बदलत नाही. वजन बघा बदलू शकतं. आपण जर आपल्या पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाकडे गेलो, एखादा बघा जर जाडा माणूस असला, जर जास्त वजन असणारा माणूस असला, तो जर उत्तर ध्रुवावर गेला त्याचं वजन वेगळं भरणार आहे. तो जर दक्षिण ध्रुवावर आला तर त्याचं वजन वेगळं भरणार आहे. त्याचबरोबर तो जर विषुववृत्तावर आला तर ते वजन वेगळं असणार आहे. आणि तो जर चंद्रावर गेला तर त्याचं वजन इथं वेगळं असणार आहे. म्हणजे काय झालंय? वस्तुमान इथं बदललेलं नाही. मग इथं काय बदललंय? इथं वजन बदललंय. बरोबर? म्हणून हे गोष्ट लक्षात ठेवा की वजन आणि वस्तुमान ही दोन्ही गोष्ट वेगळ्या आहेत. आता बघा, आता खरी गंमत आहे बघा. गंमत काय आहे की आपण वजन मोजण्यासाठी किंवा आपण वस्तुमान मोजण्यासाठी आपण कोणते साधन वापरतो हे आपण सर्व पाहतोय आपण घरी. पहा, एक श्याम नावाचा मुलगा होता आणि त्याच्या आईने सांगितलं, ए श्याम, तू काय कर, दुकानात जा आणि किराणा घेऊन ये जा. श्याम तेव्हा झोपला होता, पण आईच्या आवाजाने श्याम घाबरून उठला आणि थेट पळत गेला. कुठं? दुकानामध्ये पळत गेला. आणि श्यामने सांगितलं, ओ काका, ओ काका, काय करा, मला आहे ना 1 किलो साखर द्या, अर्धा किलो पोहे द्या, पावशेर डाळ द्या आणि 100 ग्रॅम हळद द्या. पहा बरं का. आता मला या ठिकाणी सांगा, तो जो दुकानदार आहे तो श्यामला हे वेगवेगळे पदार्थ एकाच मापात देईन का वेगवेगळ्या मापात देणार आहे? वेगळ्या मापात देईल ना. हा, म्हणजे इथं गंमत काय आहे? जेवढी मागणी आहे तेवढाच पुरवठा आहे. म्हणजे त्या श्यामने ज्या गोष्टी 1 किलोच्या मागितल्यात, जे पदार्थ 1 किलोचे मागितलेत, तो दुकानदार 1 किलोचं वजन टाकणार आहे. म्हणजे इथं काय आहे? इथं एकच आहे, पण साधनं मात्र बदललेले आहेत. लक्षामध्ये. आता बघा मुलांनो, मी जसं तुम्हाला म्हणालो की पूर्वीच्या काळापासूनच मापन किंवा आपण बघा मोजमाप आपण करत आहोत. हे बघा, हे जे साहित्य आहे मापन करण्याचं, मोजण्याचं, हे सर्वांनी पाहिलं असेल बघा. आपण सर्व खेडेगावातले मुलं आहोत आणि तुम्ही आपल्या आजीला किंवा आईला विचारा की पूर्वीच्या काळामध्ये बघा असं तराजू नव्हता किंवा वजन काटा नव्हता. मग त्या काळामध्ये मोजा तर लागायचं, पण ते कसं मोजायचे? तर पहा, अशा प्रकारची एक आदोली होती बघा. म्हणजे याला वेगवेगळ्या बोलीभाषेत वेगवेगळे शब्द आहेत, पण याला हे साधारणतः 2.5 किलो म्हणजे एका मापात साधारणतः 2.5 किलो धान्य बसायचं किंवा बसतं. म्हणजे त्यावेळेस प्रमाणित साधनं नव्हती, पण मापन मात्र होतं. मी जसं म्हणालो की गणित हा जो विषय आहे, हा गणित विषय आपल्याला व्यवहारात सुद्धा शिकायचा आहे. बरोबर? तर बघा, मग त्या काळामध्ये साधारणतः आपण जर एक पोतं पाहिलं तर एक 20 पायलीचं पोतं असायचं. म्हणजे आज पण असतं, पण आता नवीन नवीन काटे आलेत. आपण अगदीचे ग्रॅमने सुद्धा मोजायला लागलेलो आहोत. बघा, हे त्यापेक्षा छोटी बघा, याला कोणी आठा म्हणतं, कोणी आठवं म्हणतं. बरोबर ना? हे ग्रामीण भागात आजही शब्द आहेत बघा. म्हणजे हे सगळे जुने साधनं आहेत. मग खरं आपल्याला काय करावं लागेल? ही आपली संस्कृती आहे बघा. हे जर कोणाच्या घरी असेल तर याला विकू नका. हे आपल्याकडे साठवून ठेवा. कारण आपण आपला प्राचीन वारसा हा टिकून ठेवला पाहिजे. आपली जी संस्कृती आहे त्याची आपण जपून ठेवली पाहिजे, आहे की नाही? पण आता बघा, हे सर्वांनी पाहिलं असेल बघा, मापन करण्याचं एक साधन आहे. हे 1 किलोचं आहे बघा. म्हणजे आपल्याला जर श्यामला जर साखर घ्यायची असेल तर तो दुकानदार काय करणार आहे? हे 1 किलोचं माप त्या ठिकाणी त्या काट्यामध्ये, त्या तराजूमध्ये टाकणार आहे आणि नंतर तो मोजमाप करणार आहे. त्याचबरोबर बघा, जर श्यामला आता पोहे घ्यायचेत, श्यामला पोहे किती घ्यायचेत? अर्धा किलो. तो दुकानदार काय करणार आहे? हे अर्धा किलोचं माप टाकून ते मोजमाप करणार आहे. त्याच्यानंतर पावशेरची बघा डाळ घ्यायची आहे, त्यासाठी मग पावशेर म्हणजे किती? 250 ग्रॅम. बरोबर ना? त्यासाठी मग हे पावशेरचं माप तो दुकानदार टाकणार आहे आणि श्यामला डाळ देणार आहे. म्हणजे पहा मुलांना, इथं काय महत्वाचं आहे? तर इथे एक गोष्ट महत्वाची आहे की वस्तुमान मोजण्यासाठी वेगवेगळे साधनांचा आपण वापर करतो. आता बघा, आता हे बघा, हे आधुनिक साधन आहे बघा. इलेक्ट्रॉनिक काटा म्हणतो आपण त्याला. म्हणजे आता जे तुम्ही दुकानात गेले तर
बऱ्याच दुकानामध्ये आता असं आधुनिक काटे आलेले आहेत, म्हणजे तराजू आलेला आहे, तिथं 1-1 ग्रॅमचं पण आपल्याला लगेच दिसतं. म्हणजे जशी जशी विज्ञानाची प्रगती होत गेली तशी तशी माणसाने अनेक नवीन नवीन शोध लावले आणि यामुळेच आता अशा प्रकारची साधनं तयार होत आहेत. हा, चला आता आपण पाहूयात. सर्वांनी आपल्या वही इथे लिहून घ्यायचं रूपांतरण. 1 किलो बरोबर 1000 ग्रॅम. हे फार महत्वाचं आहे बरं का. हे एकदा जर कळलं तर पुढचे सगळं उदाहरण सोपं आहे बघा. गणितामध्ये काय महत्वाचं आहे, तुम्हाला संमत कळणं महत्वाचं आहे. तुम्हाला एकदा संकल्पना कळणे महत्वाची आहे. एकदा संकल्पना कळाली तर आपल्याला गणित पण सोडवणं सोपं होतं. मग 1 किलो म्हणजे किती, 1000 ग्रॅम. हे आपल्या वहीत लिहून घ्या, हे फार महत्वाचं आहे. 1 किलो बरोबर 1000 ग्रॅम. ओके, लिहून घेतलं का. 1 किलो बरोबर 1000 ग्रॅम. आता आपण पुढे जाऊयात. 1 ग्रॅम बरोबर 1000 मिलीग्रॅम. पहा बरं का, 1 ग्रॅम आणि त्याचे 1000 भाग, 1000 मिलीग्रॅम. लिहून घ्या. आता आपण पुढे जाऊयात. 1 क्विंटल बरोबर 100 किलोग्रॅम. किती, 1 क्विंटल म्हणजे 100 किलोग्रॅम. पहा बरं का. पहा, आजही आपण जर पाहिलं की आपल्याकडे घरामध्ये मोठं पोत असतं बघा. आता तसे वेगवेगळ्या किलोचे पोते असायला लागले, पण पूर्वीच्या काळामध्ये साधारणतः 100 किलोचे पोत असायचं. म्हणजे ते 100 किलो म्हणजे किती, 1 क्विंटल. आधी जर आपले वडील जर कधी धान्य विकायला गेले, बाजरी विकायला गेले, गहू विकायला गेले, तर ते एका पोत्यामध्ये साधारणतः 100 किलो धान्य असतं. आता आपण वेगवेगळे, आता नवीन नवीन रचना बदलली, काही 25 किलोचे असतात, काही 50 किलोचे असतात. पण एक जे एकक आहे, 1 क्विंटल बरोबर 100 किलोग्रॅम. हे पण लिहून घ्या, 1 क्विंटल बरोबर 100 किलोग्रॅम. आणि पुढे बघा, 1 टन बरोबर 1000 किलो. पहा, ज्यावेळेस तुम्ही पाहिला असेल की आपण मोठ्या वाहनांचं आपण बघा वजन करतो किंवा काटा करतो, बरोबर ना. तर त्यावेळेस काय होतं की एखादी गाडी 5 टन भरली, 6 टन भरली, बरोबर ना. म्हणजे आपल्याला जर जास्त जर मोठं जर वस्तू असेल किंवा जास्त वजन असेल तर तिथे आपल्याला किलोमध्ये मोजता येणार आहे का, किंवा मग ग्रॅम मध्ये मोजता येणार आहे का, किंवा मग क्विंटल मध्ये मोजता येणार आहे का. आपण समजा आपण जर लोखंड घ्यायला गेलो बघा, आपल्याला घर बांधायचंय आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला लोखंड आणायचंय, तर तिथे आपल्याला काय करावं लागणार आहे, तर त्या ठिकाणी जे गाड्या असतात त्या टनावरती असतात, आहे की नाही. मग तिथं आपल्याला टन हे सुद्धा साधन वापरायचं आहे. चला आता त्याचं आपण रूपांतर पाहूयात. 1 किलो बरोबर 1000 ग्रॅम. बरोबर, हे एकदा समजून घ्या बघा, हे फार महत्वाचं आहे की 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. हे जर संकल्पना समजली ना, पुढचे उदाहरण खूप सोपे आहेत. आता बघा, 2 किलो. 2 किलो म्हणजे आता किती असणार आहेत आपल्याला, 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम. मग आता 2 किलो म्हणजे किती असणार आहेत, तर असणार आहेत ते 1000 अधिक 1000. किती झाले सांगा बरं, ते झालेत आपले 2000 ग्रॅम, आहे की नाही. खूप मस्त, छान. त्याच पद्धतीने बघा तुम्ही 3 किलो, 4 किलो, 2.5 किलो. आता अडीच आपण मागं पण पाहिलं होतं बघा. अडीच अडीच म्हणजे कोणतं, आपल्याला काय म्हणावं लागणार आहे की 2 भाग पूर्ण, 2 भाग पूर्ण आणि तिसऱ्या भागाचा अर्धा भाग, बरोबर ना. हा पहिल्या भागाचा झाला 1000 ग्रॅम, दुसऱ्या भागाचा 1000 ग्रॅम आणि तिसऱ्या भागाचा 2 पैकी
हा अर्धा भाग तो असणार आहे 50 ग्रॅमचा, बरोबर ना. आता आपल्याला इथं दोन्ही भाग घ्यायचे नाहीत, आपल्याला अडीच आहे ना. अडीच म्हणजे काय, 2 भाग पूर्ण आणि तिसऱ्या भागाचा अर्धा भाग म्हणजे 500 अधिक 500 ग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम अधिक 1000 ग्रॅम अधिक 500 ग्रॅम म्हणजेच किती, 2500 ग्रॅम. 2500 ग्रॅम समजलंय. म्हणजेच अडीच अडीच किलो अडीच किलो म्हणजेच किती ग्रॅम आले, तर ते आले 2500 ग्रॅम. समजलंय. छान. आता आपण पुढे जाऊयात. आता बघा पुढची कन्सेप्ट आहे किंवा पुढचा घटक आहे धारकता. आता गंमत पहा बरं का. धारकता धारकता म्हणजे काय, आता आपण आपण सकाळपासून पाहिलं बघा. आपल्याला लांबी मोजायची आहे, आपल्याला अंतर मोजायचं आहे, त्यासाठी वेगळं एकक आहे. आपल्याला वजन मोजायचं आहे, त्यासाठी वेगळं एकक आहे. आता धारकता धारकता म्हणजे काय, आता बघा आपल्याला पाणी मोजायचंय, आपल्याला तेल मोजायचंय, आपल्याला पेट्रोल डिझेल मोजायचंय. तर त्या ठिकाणी मग आपण असं काट्यावर टाकू शकतो का, की आपण 1 किलो तेल उचललं आणि काट्यावर टाकलं आणि 1 किलो मोजलं, ते होणार आहे का, नाही होणार. ते सगळं ते सांडून जाईल. मग इथं काय करावं लागेल आपल्याला, तर आपल्याला एक गोष्ट करावी लागेल, ते आपल्याला वेगळं साधन किंवा वेगळं माध्यम वापरावं लागणार आहे, की जे आता बघा तुमच्या समोर जे हे साधनं दिसतात, बरोबर ना. आता बघा तुम्ही जर कधी दूधवाल्याकडे गेले, तर तो काय करतो, दूधवाला असं 1 लिटरचं माप घेतो, बरोबर ना. आणि ह्या 1 लिटरच्या मापामध्ये तो काय करतो, पूर्ण दूध भरतो आणि आपल्याला देऊन टाकतो. म्हणजे काय, आपल्याला जे द्रव पदार्थ आहेत, मग आता द्रव पदार्थ कोणते आहेत, तर मग त्याच्यामध्ये पाणी आलं, त्याच्यामध्ये पेट्रोल आलं, आणखी डिझेल आलं, है की नाही. अशा प्रकारचे द्रव पदार्थ म्हणजे पातळ पदार्थ हे आपण किलोच्या साधनामध्ये मोजू शकत नाही. मग त्यासाठी कोणतं आहे, वेगळे साधन आहेत. तर आपण हे जे द्रव पदार्थ आहे ते आपण धारकता ह्या एककात, ह्या घटकात आपण मोजतो. मग त्यासाठी मिली लिटर किंवा मग मिलीलिटर हे एकक असतात. बघा जर 1 लिटर असेल तर बर का, सगळ्याला दिसेल बघा. एक हे माप आहे 1 लिटरचं आणि त्याच्यावर लिहिले बघा, 1 लिटर बरोबर किती म्हटले त्याने, 1000 मिली लिटर. किती आहे रे, 1000 मिली लिटर. जर अर्धा लिटर असेल तर पहा, आता जर अर्धा लिटर असेल तर वर लिहिले बघा 500 मिली लिटर, बरोबर. त्याच पद्धतीने बघ 200 मिलीलिटरचा आहे, परत 100 मिलीलिटरचा आहे. म्हणजे आपल्याला द्रव पदार्थ मोजण्यासाठी अशा प्रकारच्या आपल्याला साधनाचा वापर करावा लागतो. आता आपण याचं स्वरूप समजून घेऊयात. पहा आपण आताच पाहिलं बघा, की त्या मापावरती लिहिलं होतं बघा, की 1 लिटर बरोबर त्याचे माप होतं, त्याच्यावरती 1000 मिलीलिटर असं लिहिलं होतं. आता आपण पुढे जाऊयात. पहा 1 लिटर 1 लिटर बरोबर किती, 1000 मिलीलिटर. मिलीलिटर हीच आपण जर स्वरूप बदललं बघा, की 2 लिटर, आता किती आहेत रे, आता 2 लिटर आहेत. आता 2 लिटर आहेत. तर मग आता 2 लिटर म्हणजे किती मिलीलिटर होईल, तर आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, असे 2 माप घ्यावे लागतील. एक माप 1000 मिलीलिटरचं आणि दुसरं माप सुद्धा किती असणार आहे, ते 1000 मिलीलिटरचं असणार आहे. म्हणजे काय रे, 1000 मिलीलिटर अधिक 1000 मिलीलिटर. मग आता किती होतील, 1000 अधिक 1000, तर ते होणार आहेत 2000 मिलीलिटर. इथे लक्षामध्ये. आता हेच आपण जर उदाहरण बदललं, बरोबर, हेच आपण उदाहरण बदललं, आता काय होणार आहे पहा. आता
आता बघा, आता आपण घेऊयात 3.5 लिटर. 3.5 लिटर 3.5 लिटर बरोबर किती मिलीलिटर? खूप उदाहरण सोपं. पहा बरं उत्तर किती येतं. 3.5 लिटर बरोबर किती मिलीलिटर? सोडवा बरं, सर्वांनी सोडवायचंय. सर्वांनी आपली कमेंट बॉक्स मध्ये उत्तर लिहायचं आहे. छान, खूप मस्त. बघा सर्वजण प्रयत्न करतायत. काही मुलांनी खूप सुंदर उत्तर दिलेत. पहा, काही मुलांनी गुड मॉर्निंग पाठवलंय. बघा, तुम्हाला गुड मॉर्निंग लिहायचं नाही सांगितलं, आपलं उत्तर लिहा. खूप छान, खूप मस्त. सर्वजण प्रयत्न करतायत. भारी, खूप सुंदर. बऱ्याच जणांनी बघा उत्तर पाठवलंय. सर्वांना धन्यवाद. आता बघा, आपण आता समजून घेऊयात. 3.5 लिटर हे आपल्याला खूप सोपं आहे. बघा, स्वरूप याचं समजून घेऊयात आपण. 3.5 म्हणजे काय रे, की 3 भाग पूर्ण. इथं काय झालंय, 3 भाग पूर्ण आहे. आणि बरोबर 3 भाग 1 लिटरचे 3 भाग आणि अर्धा लिटर म्हणजे 1 भाग अर्धा आहे. बघा, अर्धा लिटर. आपण इथं समजून घेऊयात. बरोबर. आता बघा, 3 भाग पूर्ण म्हणजे काय, एका लिटर मध्ये 1000 मिली. बरोबर. दुसऱ्या लिटर मध्ये परत 1000 मिली. परत तिसऱ्या लिटर मध्ये 1000 मिली. आता बघा, चौथा जे माप असणार आहे ते 1 लिटरचं पूर्ण माप असणार आहे का, तर नाही. अर्धा म्हणलंय. मग अर्धा म्हणजे किती, अर्धा म्हणजे 500 मिली लिटर. बरोबर. मग आता बेरीज करा बरं. 1000 अधिक 1000 अधिक 1000 अधिक 500. पहा बरं बेरीज किती आली. ती बेरीज येणार आहे 3500 मिली लिटर. मिलीलिटर. सुंदर. बघा, खूप छान, खूप सुंदर. आलं उत्तर 3500 मिली लिटर. चला आता आपण पुढचं उदाहरण घेऊयात. चला, उदाहरण पहिले बघा. 18.840 लिटर अधिक 20 लिटर 250 मिलीलिटर बरोबर किती मिली लिटर? सोडा बरं. 18.840 लिटर म्हणजे इथं काय आहे, 18 लिटर पूर्ण आहेत आणि 840 हे मिलीलिटर आहेत. अधिक 20 लिटर 250 मिलीलिटर बरोबर एकूण किती मिलीलिटर होतील हे पाहायचं आहे. चला सर्वांनी सोडवा. उदाहरण नंबर 1 चं उत्तर काढायचंय. खूप सोपं आहे. आपले उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाका. पर्याय नंबर 3 1. छान, सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. खूप मस्त. पहा, बऱ्याचशा मुलांनी 2 हे पर्याय दिलेला आहे. सर्वांचं अभिनंदन, कौतुक. खूप छान. पहा, तुम्ही जर प्रामाणिक प्रयत्न केले ना तर नक्कीच बघा, कोणते गणित असू द्या ते आपल्याला सुटणार आहे. याचा पर्याय नंबर आहे बघा दुसरा. छान. चला आता आपण पुढे जाऊयात. आता बघा, या घटकावरती स्कॉलरशिप मध्ये काही प्रश्न नेहमी येतात. कारण हा घटक जसं आपण म्हणलो की घटक छोटा आहे पण याच्यावरती आपल्याला पैकीचे पैकी मार्क मिळतात. तर आपण ह्या काही प्रश्नापैकी आपण 2 प्रश्न घेऊयात. त्यापैकी पहिला प्रश्न आहे बघा. धनेशने 1.25 मीटर कापड आणि शर्टसाठी 1.25 मीटर कापड खरेदी केले तर त्याने एकूण किती मीटर कापड खरेदी केले आहे? परत प्रश्न वाचतो मी. धनेशने 1.25 मीटर कापड म्हणजे त्याला शर्ट शिवायचा आहे तर त्या शर्टसाठी त्याने 1.25 मीटर कापड घेतले. सॉरी.
आणि शर्टसाठी त्याने 2.25 मीटर कापड, म्हणजे त्यांनी दोन प्रकारचे कापड घेतलेत. एक 1.25 मीटर कापड घेतलंय आणि परत 2.25 मीटर कापड त्यांनी खरेदी केलेलं आहे. तर त्याने एकूण किती मीटर कापड खरेदी केलंय? खूप सोपं आहे बघा. इथं फक्त आपल्याला काय कोणतं रूपांतर जमलं पाहिजे? 1.25 मीटर आणि 2.25 मीटरचं. सोडवा. पर्याय नंबर आहे 1 3, पर्याय नंबर 2 3.25, पर्याय नंबर 3 2.5, पर्याय नंबर 4 4.25. आपले उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाका. खूप छान, खूप मस्त, सर्वजण सोडवत आहेत. उदाहरण फार सोपं होतं बघा, खूप उदाहरण सोपं होतं. छान, खूप सुंदर, बऱ्याच प्रमाणे सोडवले. चला आता आपण हे उदाहरण सोडून घेऊयात. पहा, उदाहरण होतं, धनेशने काय केले? अगोदर त्याने 1.25 मीटर कापड घेतलंय, बरोबर. सव्वा मीटर अधिक पावणे पावणे 2 मीटर, पावणे 2 मीटर किंवा मी, बरोबर. आता बघा, सव्वा, आता लक्षात घ्या, आपल्याला ठीक आहे, सव्वा म्हणजे किती? 1.25, बरोबर. हे आपण जर स्वरूप जर समजून घेतलं तर एक भाग पूर्ण हा झाला पूर्ण 1 मीटरचा आणि दुसऱ्या 4 भागापैकी एक भाग, बरोबर. म्हणजे किती? 1.25 अधिक पावणे 2. आता पावणे 2 म्हणजे किती? 1.75, बरोबर. आपण जर दोघांची बेरीज केली तर उत्तर येतं बघा 3 मीटर. 1.25 अधिक 1.75 यांची बेरीज येणार आहे 3 मीटर. म्हणजे पर्याय नंबर याचा आला 1. आता आपण शेवटचं उदाहरण घेऊयात. सरस्वती विद्यालयात 500 मिलीच्या 24 पिशव्या दूध आणले. म्हणजे सरस्वती जे विद्यालय आहे या विद्यालयामध्ये 500 मिलीच्या म्हणजे अर्धा लिटरच्या 24 पिशव्या दूध आणले. ते दूध गरम केले आणि 60 विद्यार्थ्यांना समान वाटप केले. किती विद्यार्थ्यांना वाटले? 60 विद्यार्थ्यांना समान वाटप केले. तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती मिलीलिटर दूध मिळेल? सगळे 60 विद्यार्थी आहेत, सर्वांनी सोडवायचंय. 500 मिलीलिटरची एक पिशवी आहे, अशा 24 पिशव्या आणल्यात. आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाऊयात. पहा उत्तर काय येते ते. आपलं उत्तर मेसेज मध्ये टाकायचंय. सुंदर, मस्त, सर्वजण करतायत, खूप छान प्रयत्न करतायत. पहा आता आपण हे उदाहरण सोडून घेऊयात. 500 मिलीच्या 24 पिशव्या. पहा मुलांनो, एक पिशवी 500 मिलीची आहे, म्हणजेच काय अर्धा लिटरची आहे. मग असं जर 24 पिशव्या आणल्या तर होणार आहे ते 12 लिटर. सगळं दूध किती झालं? 12 लिटर. म्हणजेच काय, आपल्याला दूध झालं 12 लिटर. आपल्याला आता इथं काय रूपांतर करायचंय? लिटरचं रूपांतर आपल्याला मिलीलिटर मध्ये करायचं आहे. म्हणजे कसं? 12 गुणिले 1000, बरोबर. उत्तर येणार आहे बघा 12,000 मिलीलिटर. आपण रूपांतर केले, 12 लिटरचं रूपांतर आपण मिलीलिटर मध्ये केलेलं आहे, 12,000 मिलीलिटर. आता ते किती विद्यार्थ्यांना वाटलंय? 60 विद्यार्थ्यांना. म्हणजे आपल्याला काय करायचं आता? 12,000ला 60 ने भागायचं आहे, बरोबर. 0 गेला, 0 गेला, आपण 6चा भाग देऊयात. 6 1 6, 6 2 12. म्हणजे उत्तर तुमचं आलं 200
मिली लिटर म्हणजे पर्याय नंबर 2. ओके, छान, खूप मस्त. सर्वांनी छान प्रयत्न केला. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या सर्व मुलांसोबत आज शिकवण्याची संधी मिळाली. खरं तर एक शिक्षक म्हणूनही एक नवीन अनुभव होता बघा. म्हणजे पहिल्यांदाच ऑनलाईन क्लास घेतला, खूप साऱ्या गोष्टीची तयारी करावी लागली, पण ही सगळं शक्य झालं तुमच्यामुळं. तर मी सर्व मिशन आरंभच्या टीमचा आभारी आहे की तुमच्या सर्वांमुळं हा नवीन अनुभव मला या ठिकाणी आलेला आहे. तर आजचा हा क्लास सुंदर होण्यासाठी आमचे मिशन आरंभाचे नोडल अधिकारी श्री रामनाथजी कराड साहेब, सहाय्यक नोडल अधिकारी रामकृष्ण वाघ सर, प्राध्यापक संतोष घोगरे सर, आदर्श शिक्षक भागनाथ बडे सर, कैलास कासार सर, सुनील खेडकर सर, त्याचबरोबर गणेश कांबळे सर, श्री सावंके सर, हे आपण सर्वजण आलात, त्यामुळे ही आजची तासिका छान होऊ शकली. मला खास आभार मानायचे आहेत वाघ सर, घोगरे सर, कराड साहेब, आपल्या सर्वांचे. आपण दररोज नियमितपणे इथं येऊन जी सर्व सहाय्यकांना जी मदत करतात, जे प्रोत्साहन देतात, विद्यार्थ्यांसाठी जे प्रामाणिक तम आपल्या माध्यमातून दिसून येते, ते खऱ्या अर्थाने नक्कीच ह्या मिशन आरंभाचा एक सक्सेस आहे असं वाटतं मला. परत सर्व विद्यार्थ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.